तुम्हाला गोण्या दिसतात आहे ना, त्या गव्हाच्या भुस्स्याचं आहे. म्हणजे गहू काढल्यानंतर जो स्टोअर होतो त्याचा भुस्सा आहे. तर आता आपण त्याची म्हणजे जे स्टोअर करायची जी सुरुवात आहे ती चालू केलेली आहे. अजून आमचा सर्व म्हणजे गहू निघालेला नाही. आता जेवढा गव्हाचं जे निघतं आहे त्याचं आपण जमा करतो आहे. आणि तुम्हाला जर बघायचं असेल इकडे फिरवा कॅमेरा, हा त्याचा एकदम फायनल प्रोसेस गव्हाची बघू शकता. काय बारीक आहे, काय म्हणजे विषय कसला असतो आणि काय आपण करतो मेंढीपालनात हे बघा. आणि हा आता गव्हाचा भुस्सा एकदम फायनल स्टेजवर आहे. आणि आता ह्याच्यामधनं हा फक्त थोडासा ओला करायचा, मीठ किंवा गूळ टाका आणि मेंढरांना घाला किंवा तुम्हाला जे काही जनावरांना घालायचं असेल ते घाला. तर अशा पद्धतीनं सर्व काय होत नाही असं नाही, फक्त संकल्पना पाहिजे. अडचणीच्या काळात काय करतो आम्ही की माघार घेतो, पण अडचणीच्या काळात वाट शोधायची. माघार नाही घ्यायची तर वाट शोधायची. आमच्याकडे चारा नाही, आमच्याकडे चारा येत नाही, म्हणून आम्ही अडचणीच्या काळामध्ये काय केलं आहे तर ही वाट शोधलेली. आता आजपर्यंत काही लोकांनी सांगितलं पण नाही की असं गव्हाचा भुस्सा काय शेळ्या किंवा मेंढ्या खातीला, पण आम्ही सर्रास सांगतो आहे कारण आम्हाला माहीत नाही. आम्हाला काय बी विकायचं नाही आमच्याकडचं कुठलं. आता तुम्ही म्हणाल की गव्हाचा कोंडा विकायचा आहे, तर आपल्याला गव्हाचा कोंडा वगैरे तसलं काय विकायचं बसायचं नाही, काय नाही. तुम्हाला जे आहे तुमच्या शेतात पिकते, मी नेहमी सांगत असतो, जे आपल्या शेतात शेतीला पूरक धंदा कशाला म्हणतात. काय बाजारात विकत आणायचं आणि मग ते जनावरांना खायचं आणि मग शेती कशाला ठेवायची, मग शेतीपूरक कशाला म्हणायचं त्याला. तर आपलं हिथं चुकलं होतं. आम्ही काय करत होतो, लावा ते लावा आणि शेतीला सोडून द्या, अशा पद्धतीनं आपलं चाललं होतं. पण शेतीपूरक जर करायचं असेल तर तुमच्या शेतीमध्ये जे काही काडी कचरा जो काय असेल त्याला असं बारीक साठवणे, स्टोअर करणे, बारीक करणे आणि त्याला मेंढरांना खायला घालणं, त्याला शेतीपूरक म्हणतात. नाही तर सगळं बाहेरनं विकत आणायचं आणि त्या जनावरांना खायला घालायचं, तर खिशामध्ये किती राहिले याचा तुम्ही अंदाजा करायचा, असं कधीच नसतं. त्याच्यामुळे शेतीपूरक जो काय व्यवसाय आहे जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे, आजच नाही मी सांगत, जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीनं शेतीपूरक केलं तर 100% प्रॉफिटमध्ये येतं. नाहीतर तुम्ही कशाही पद्धतीनं कराल तर मात्र ते लॉसमध्ये राहतं. आता बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या माद्यांना चारा घातलेला आहे आपण. आणि आहे का कुणाचं इकडे शोधाशोध किंवा पळापळ किंवा काय इकडे जाणे तिकडे जाणे, काय नाही. प्रत्येकीला माहिती आपल्याला जे खायला घातलेलं आहे ते आपल्याला खायचंच असतं. आणि त्याच्यामध्ये व्हेरायटी शोधता येत नाही त्यांना. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना व्हेरायटी शोधता येत नाही किंवा मक्याची कणसं तोंडाला लागणार नाहीत किंवा मक्याचे दाणे तोंडाला लागणार नाहीत. जो काही चारा आहे तो 100% खाणे, त्याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही विषयच नसतो. त्याच्यामुळे जे काही घातलेलं आहे ते त्या पद्धतीनं ती खातातच. आणि गव्हाण्यामध्ये म्हणजे एकदम क्वालिटीमध्ये चकाचक करणार आणि हिकडची पण खाणार. पण हिकडच्यांचं काय चाललं आहे, मला भेटते का त्याला भेटते. त्या रानाच्या गव्हाणीमध्ये सर्वात जास्त प्राणी खातात. आता त्याच्या बाजूला का खातात हे काय माहीत नाही, पण त्याच्या गव्हाणीमध्ये जेवढा जास्त चारा टाकू आपण तेवढा ती चारा जास्त प्रमाणात खातात. इकडच्या गव्हाणीमधला थोडा कमी खातात, पण इकडच्या गव्हाणीमध्ये थोडी पिल्लं मग चान्स मारतात. पण त्या गव्हाणीमध्ये काय हे आजपर्यंत काय समजलं नाही. आणि त्या गव्हाणीमध्ये राणासाहेब आपला असल्यामुळे तिकडे जास्त प्रमाणात चारा खातात. आणि आमचा बाहुबली तर काय त्याचा खाणे कमी आणि गोंधळ जास्त अशातला त्या बाहुबली आहे. आता त्याचं चाललं आहे खायचं इज्जतीनं, पण तो काही इज्जतीनं कधी खात नसतो, कारण नर आहे ना तो. शेवटी मेल असेल तेव्हा इज्जतीनं कधी खाणार नाही, त्याच्या आवडीचं खाणार आणि राहिलेलं मग ते थोडंसं नाश करून बघणार. पण त्याला बाहेर थोडंसं खायला असल्यामुळे तसं असतं. आता बंटू शेठची बघा कसरत किती चालली, त्याला जसं काही खायलाच घातलं नाही तो त्या गव्हाणीमध्ये तडपडतं आहे. पण त्याची एक सवयच आहे त्याची की जिथं अवघड काम आहे तिथं जाऊन खात बसणार, चांगल्या ठिकाणी खायला आहे तर तिकडे खात नाही. तर हे असं मेंढीपालन आहे. ह्याच्यामध्ये गव्हाचा भुस्सा वगैरे सगळा काही मेंढरं खातात असं काय नाही. आणि त्या नाशिकच्या दादांचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. तुम्ही म्हणाल की अशा जर काट्या शेळ्या खात असतील तर शेळीपालन पण चांगलं आहे. तर मला पण माहीत नव्हतं शेळीपालनाचा तसा अनुभव, पण त्या दादांनी जे काय शेळीपालनासाठी करून दाखवलं आपल्यातूनच आहे. मलाही माहीत नव्हतं की अशा शेळ्या खातील किंवा काय करतील, पण त्यांनी आज जो व्हिडिओ पाठवला आहे मला त्या 2D मशीनमधनं बारीक केल्यानंतर ते काय शेळ्या खात आहेत त्याचा, खरं मेंढ्या खातात तर खातात, ते शेळ्या पण खात आहेत. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की त्यांचं काय व्हिडिओ आहे तो. फक्त काय झालं की असं काय होईल हे कुणाला माहीत नव्हतं, आणि ज्यांना माहीत होतं ते सांगत नव्हती, तर त्याच्यामुळे ते राहिलं होतं. आणि जर काय असा चारा असेल ना मेंढरांना, मी तर म्हणतो 2 किलो 2.25 किलो लय झाला, ह्याच्या पलीकडे ती खाऊच शकत नाही तर, कारण त्याची कॅपॅसिटी पण तेवढी नसणार आहे. कारण आम्ही ज्या पद्धतीनं चारा घालतो त्यांना 2-2.5 किलोचा तेवढाच ती खातात आणि दिवसभर हा किंवा हू पण करत नाहीत. फक्त काय झालं की आपल्याला पहिल्यांदा हे माहीत नव्हतं,
की गव्हाचा भुस्सा खातील किंवा हरभऱ्याचं खातील किंवा हे काय खातील. आणि जेव्हा आपण हे घेत होतो तेव्हा त्या ज्या काट्या असतात त्या काट्यांमध्ये जे काही कंटेन असेल ते आपण ह्यांना देत नव्हतो, तर नुसता पाला देत होतो आणि काट्या ह्या कचऱ्यामध्ये जात होत्या. आणि मग त्याच्यापासून जसं जसं आपण करत गेलो तसं प्रकारे हे नियोजन होत आलं. ह्या वर्षी गव्हाचं पण केलं आहे, मी तुम्हाला गव्हाचं पण दाखवतो. जे काय मेंढीपालन करतो, जो काय त्यांना चारा घालतो, जे काय करतो त्या सगळ्या गोष्टी मी तर सर्वांना दाखवत असतो. तुम्हाला स्पेशली दाखवतो चारा किती बारीक होतो. आता गव्हाण्यामध्ये माझा चारा आहे, मी तुम्हाला दाखवतो किती बारीक असतो आणि ती काय प्रमाणे खात असतात. सरक मागं रे, सरक मागं, सर माग. तर आता माझ्या गव्हाणीमधला चारा मी तुम्हाला दाखवतो. जवळ दाखवा साहेब. हा आपल्या गव्हाणीमधला चारा आहे. ह्याच्यामध्ये गव्हाचा भुस्सा, हरभऱ्याचा भुस्सा, मक्का, ह्या सगळा चारा ह्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, तर असा घातल्यानंतर तुम्ही जेवढा घालताय ना, लय मेहनत करायची नाही, थोडी करायची पण क्वालिटीवाली मेहनत करायची. आता एवढ्या चाऱ्यामध्ये म्हणजे कमीत कमी हे 2 किलो एक टाईम खातील एवढा चारा असतो. आता मी तर त्या टुडीचं सांगतो की मेंढ्यांसाठी असतं, मेंढ्यांसाठीच मी सांगत होतो, पण नाशिकच्या आपल्या एका दादांनी ना त्या शेळ्यांसाठी घातले आणि तुम्ही त्या काट्या बघितल्या. फक्त त्यांचं काय झालं की जे काय भुस्सा केला होता ना त्याच्यावरती मिठाचं किंवा गुळाचं पाणी मारायचं राहिलं, म्हणजे मारलं नाही, त्याच्यामुळं ते थोडंसं वर येत होतं. पण तसं जर काही शेळ्या जर खात असतील तर आपलातून गोष्ट आहे, मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ दाखवेन. आणि मेंढ्यांना मग असं जर बारीक एकदम जर तुम्ही चारा करून घालत असाल, रवंत करायला त्रास नाही, खायलाही त्रास नाही. आता तुम्ही म्हणाल की गव्हाचा सांगत होता, गव्हाचा दाखवला नाही, गव्हाचाही भुस्सा दाखवतो. असं काही नाही की गव्हाचा भुस्सा घालत नाही किंवा काय, तर सगळा काही चारा ही खातात, सगळ्या काही चाऱ्याचं असतं, काही विषय नसतो. फक्त ही बारकी पिल्लं ना थोडीशी मस्ती करतात. आता हे बघा बाहेर आहे पण ते गव्हाणीतच जाऊन खाते. सरक मागं. आणि ही सगळ्या पिल्लांसाठी म्हणजे बेस्ट चारा कसलाही असू द्या, पण एवढा बारीक असतो की ही खाऊन दिवसाची जी काही दिवसभर आहेत एकदम आरामशीर झोपणे, हा एक त्यांचं काम असतं. आणि जास्त काही शोधाशोध करत नाहीत ती, आणि जास्त शोधाशोध करायची गरज पण नसते. आता इकडच्या सगळ्या माद्या बघा, तुम्हाला दिसत असतील त्या माद्या बघा एकदम लाईनीमध्ये खायचं चाललं आहे. आणि बाहुबलीचं आणि आमच्या पिस्तूलचं मात्र इकडं ह्याच्यामध्ये गव्हाणीमध्ये त्यांची स्पेशल गव्हाणी असते. आणि बंटू सेटचं काय कुठे भेटेल तिकडे खाणार, तर ह्याच्यामध्ये गव्हाचा भुस्साही माद्या खातात, तुमचं ज्वारीचा कडबाही खातात. आता गव्हाचा भुस्सा आम्ही मागच्या वर्षी एकदा टाकला होता आणि ह्या वर्षीही टाकला आहे. आणि इथून पुढे कंटिन्यू त्यांना गव्हाचा भुस्सा असणारच आहे, जसं काय आपण रवा बारीक करतो त्या टाईपमध्ये आमच्याकडे असतो. तर असं काही तुम्ही जर करून जर ह्या प्राण्यांना घालत असाल तर 100% चांगले प्राणी आहेत. तर तुम्हाला गव्हाचा भुस्सा काय असतो तेही मी तुम्हाला दाखवतो.